हॅलो, नमस्कार. मराठी खाद्यसंस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मऊसूत भगरीचा भात पाहणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर हे बघा इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं तेल टाकून घेते. तर आपल्याला उपवासाला शेंगदाण्याचंच तेल वापरायचं आहे किंवा तूप वापरायचं आहे. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर थोडं जिरं टाकून घेतलंय. तुम्ही जिरं उपवासाला खात असणार तर टाका, नाहीतर स्किप देखील करू शकता. त्याच्यानंतर थोड्या इथे हिरव्या मिरच्या कट करून त्या टाकून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि एक मोठा आकाराचा बटाटा मी साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे. तो आता इथं टाकून घेतलेला आहे आणि बटाटा आपल्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा इथं बऱ्यापैकी शिजत आलेला आहे बटाटा. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तर शेंगदाणे भाजून साल काढून त्याचा हा कूट मी बनवून घेतलेला होता. ते टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यात आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाणासहितच टाकायचं आहे. तर हे बघा मी 1 वाटी भगर घेतलेली होती, तर त्यासाठी मी 2 वाटी पाणी टाकून घेते, म्हणजे दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाणीचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर ती चिकट होते आणि कमी झालं तर खूप अशी वेगवेगळी म्हणजे कडक होते, मऊसूत होत नाही. तर हे बघा इकडे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर त्यात मी आता 1 वाटी भगर स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती टाकून घेते. भगर टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर ही आपल्याला शिजवायची आहे. तर इथं मी आता ही भगर व्यवस्थित मिक्स करून झाकून 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहे. तर हे बघा इथं मी आता झाकून दिलेलं आहे आणि 4 ते 5 मिनिटानंतर आता आपण हे चेक करून घेऊया. तर हे बघा इथं भगर छान शिजलेली आहे आणि पाणी देखील पूर्णपणे आटलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल किती छान आपली भगर फुललेली आहे. तर खूप छान बनते ह्या पद्धतीने जर आपण भगर बनवली तर. तर हे बघा इथं आपली भगर रेडी झालेली आहे. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ही भगर सर्व करून घेऊया. तर हे बघा मी आता इथं एका प्लेटमध्ये थोडी काढून घेते. तर अतिशय छान भगर बनलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अतिशय मऊसूत आणि खूप छान बनलेली आहे. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आहे. तर तुम्ही जर ह्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण वापरलं, म्हणजे भगर जर 1 वाटी असेल तर 2 वाटी पाणी टाकायचं आहे. ह्या पद्धतीने जर बनवली तर अगदी परफेक्ट बनते, चिकट होत नाही, अगदी मऊसूत आणि छान होते. तर हे बघा मी भगरसोबत थोड्या मिरच्या देखील भाजून घेतलेल्या आहेत. खूप छान लागतात खायला या पद्धतीने. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा भगरीचा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.